नमस्कार, मी सूरज भवारी आणि धन्यवाद अकोले टाइम्सचे की मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तर तुमचं शिक्षण कुठं झालं? माझं शिक्षण झेडपी गावामध्ये झालं, वारंगुशी गावामध्ये, आणि माध्यमिक इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय वारंगुशी इथे झालं. आणि त्याच्यावरती उच्च शिक्षण जे आहे म्हणजे 13वीपासून तर 15वीपर्यंत तर इथे झालं, राजूर येथे. खरं तर तुम्ही अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील वारंगुशी गावामध्ये राहतात. आणि हा व्यवसाय करण्याची कशी कल्पना तुम्हाला सुचली? ॲक्च्युली तसं माझा प्रवास आहे ना, हा 20 वर्षाचा कालावधी आहे. आणि 20 वर्षामध्ये मी अनेक छोटे मोठे उद्योग करत गेलो. आणि तसं घरचं तर काय बॅकग्राऊंड माझं काही नव्हतं की घरचे कोणी व्यवसाय करतात किंवा माझे वडील किंवा आई असं फॅमिली बॅकग्राऊंड वगैरे माझं काही नाही आहे, किंवा इवन दोस्तसुद्धा कोणी नव्हते. तर मी सुरुवात अशी म्हणजे 2005पासून एक किराणा स्टोअर ओपन केलं की तिथून आपल्याला 4 पैसे मिळतील. आणि म्हणजे इतर लोकांची दुकानं मी बघत होतो की चला 4 पैसे ते कमवतात, आपण पण कमवू शकतो. कॉलेज करता आपण ते पण करत होतो. आणि त्याच्यानंतर किराणा दुकानाचं झालं. त्याच्यानंतर परत एक मला BMCमध्ये मला नोकरी पण लागली. तर नोकरी करता मला म्हणजे बिझनेसची पहिल्यापासून आवड होती. तर बिझनेस हा माझा छंद किंवा मला एक इच्छा होती का काहीतरी करून दाखवायचं, काहीतरी आपण नाव कमवायचं. ह्या अनुषंगाने मी बिझनेसच्याच पाठी राहिलो की मला बिझनेसच करायचे. त्यासोबत नोकरी पण केली. जवळजवळ आता नोकरी मी 15 वर्ष नोकरी करतो आहे, पण त्यासोबत बिझनेस पण चालू आहे माझा. हल्ली अनेक तरुण नोकरीच्या मागे धावताना दिसत आहे. तुम्ही मात्र नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय उभारला. त्या तरुणांना काय सांगा? तरुणांना मी सल्ला देईल की नोकरी पण काही वाईट गोष्ट नाही आहे. नोकरीसोबत तुम्ही बिझनेस पण करू शकता. अशा याच्यानुसार तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग केलं की मला नोकरी पण करायची आहे, आणि त्यासोबत कसं नोकरी जर नाही केली किंवा तुम्हाला एखादं गव्हर्नमेंटची नोकरी लागलेली आणि ती तुम्ही सोडू शकत नाही, कारण तर पूर्णपणे माणूस बॅकवर्डमध्ये जातो. तर तिकडनं जी अर्निंग येते त्या अर्निंगसोबत थोडंसं इन्व्हेस्टमेंट बिझनेसमध्ये करावी. माझं असं मत आहे की बिझनेसमध्ये करावी. आणि बिझनेसमधून जो पैसा येईल तो परत दुसऱ्या बिझनेसमध्ये किंवा त्याच बिझनेसमध्ये त्याला ग्रोथ करण्यासाठी तो लावावा. खरं तर तुमचं संपूर्ण राज्यामध्ये काम चालतं लिफ्ट दुरुस्तीचं. त्या कंपनीचं नाव काय आहे ते पण एकदा प्रेक्षकांना सांगा. हां, तर माझ्या कंपनीचं नाव आहे जिक्सम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेड. आपण लिफ्ट इन्स्टॉलेशन, मॉडिफिकेशन आणि ह्याचं AMC करतो आपण. म्हणजे वर्षाची AMC असे AMC देतो आपण, प्रोव्हाइड करतो. आणि खूप लो मार्जिनमध्ये, लो कॉस्टमध्ये आपण AMC प्रोव्हाइड करतो. जे म्हणजे जर अदर ब्रँड पकडले तर जवळजवळ 50% कंपॅरिझन आपल्या कंपनीसोबत केलं तरी हरकत नाही. तर आपण जी इन्स्टॉलेशनची जी आपली प्रोसेस आहे ते आपण लो मार्जिनमध्ये हाय क्वालिटी मटेरियल आपण यूज करतो. मार्केटमध्ये अनेक लिफ्टच्या कंपन्या आहेत. त्यामध्ये तुम्ही कसं स्पर्धा केली? शिवाय दर्जेदार लिफ्ट द्यायची आहे. आम्ही अनेक अशा घटना पडतो की 5व्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली, अनेक दगावली. या सर्व गोष्टी तुम्ही कसं हँडल करता? आपली जी कंपनी आहे ती ISO सर्टिफाईड कंपनी आहे. त्याच्यामुळं आपल्याला जी काही गोष्ट आपल्याला करायची ती एकदम स्टँडर्ड लेवलनेच करायची असते आपल्याला, जेणेकरून पुढं भविष्यात होणारा जो धोका आहे. ॲक्च्युली तसं 99% लिफ्ट कधी खाली गिरत नाही, कारण पडत नाही, कारण त्याला तसं सिस्टम आपण इनिमेट करतो. म्हणजे अनेक सिस्टम असतात, ब्रेक सिस्टम असतात, सेन्सर्स असतात, त्याच्यामुळे लिफ्ट डायरेक्ट खाली कधी पडत नाही. आणि जर बाय चान्स एखाद्या सोसायटीने म्हणजे सोसायटीला जर हँडवर लिफ्ट आपण केली तर तिथे जर त्यांनी मेंटेनन्स वगैरे जर त्याचं प्रॉपर केलं नाही, समजा वायर रोप असेल किंवा गाईड रेल असेल, इतर ऑइलिंग असेल, ह्या जर प्रॉपर गोष्टी आपण जर केल्या नाही किंवा सोसायटी मेंटेन केल्या नाही तर काही घटना अशा होऊ शकतात. पण 99% असं कधी झालेलं नाही आहे. अकोल्यात 8 दिवसापूर्वी एक घटना घडली. आमचे मित्र आहेत शेख नावाचे, ते लिफ्टमध्ये चाललेले होते. 5 मुलं होते. अक्षरशः 5व्या मजल्यावरून लिफ्ट खाली आली. आज ते ॲडमिट आहेत. 2 ठिकाणी फ्रॅक्चर झालं. अशा घटना का होत असतील मग? आता त्या लिफ्टचं एज आणि त्या लिफ्ट ज्या कंपनी इन्स्टॉल केली तिची AMC रिन्यू झाली की नाही आहे, तिचं सर्टिफिकेट, त्याला जी PWD सर्टिफिकेट भेटतं आपल्या लिफ्टचं, तर त्यांनी प्रोव्हाइड केलं की नाही, तिचं इन्स्पेक्शन प्रत्येक महिन्याला होते की नाही हे प्रॉपर चेक करणं त्या कंपनीचं काम असतं. त्या कंपनी जर प्रॉपर जर चेक केलं असेल तर वायर रोप किती घसलेलं आहे, मग आता कधी हा चेंज करावा लागेल, त्याने जर एक रिपोर्ट कार्ड जर त्या कंपनीला दिला आणि त्या कंपनीने प्रॉपर जर ते इन्स्टॉलेशन वगैरे वापस जे मटेरियल जे असतं ते जर आपण परत रिप्लेस जर केलं तर अशी दुर्घटना परत म्हणजे होत नाही कधी. व्यवसायामध्ये मराठा माणूस दिसत नाही, इतर राज्यातील परप्रांतीय लोक दिसतात.
आपल्याकडे म्हणतात मारवाडी म्हणजे हे लोक फार आहेत, पण कुठेतरी तुम्ही याला अपवाद ठरत आहात. कसा राहिला हा प्रवास? इतक्या लोकांमध्ये स्पर्धा करावी लागली, हां, कसं केलं ॲडजस्ट? खूप रोमांचक म्हणजे असे म्हणजे माझा प्रवास आहे जो मी म्हणजे स्ट्रगल म्हणजे मला कधी कधी माझ्या खिशात 50 रुपये राहत नव्हते, पण जेव्हा जेव्हा माझ्याकडे पैसे यायचे तेव्हा ते पैसे मी माझ्या बिझनेसमध्ये हे केले. मग समजा जसं का आपल्याला एक कंपनीचा लोगो बनवायचा आहे, त्याच्यासाठी पैसे इन्व्हेस्ट केले. त्याच्यानंतर कंपनीचा लोगो बनला तर मग त्याला आपण कोणी कुठल्या कंपनीने चोरू नये किंवा कोणी घेऊ नये म्हणून आपण त्याला ट्रेडमार्क केलं. आणि कंपनीचे जे सर्टिफिकेट्स असतात, लायसन्स असतात, त्याला खूप लाखो रुपये लागतात. तर अशा पद्धतीने आपण जे पैसे आले ते पैसे आपण ते कंपनीमध्येच इन्व्हेस्ट करत गेलो. त्याच्यामुळं आपलं जी ग्रोथ आहे ना ती एवढी फास्ट लवकर झाली नाही. पण आता जवळपास आपल्या ह्या कंपनीला 2 वर्ष झालेले आहेत. 2 वर्षामध्ये आपण आता आपले 20 एम्प्लॉय आहेत. त्याच्यानंतर आणि 2 ऑफिसेस आपण ह्या लिफ्ट कंपनीमध्ये आपण तयार केलेले आहेत आतापर्यंत. हा व्यवसाय कधी सुरू झाला? म्हणजे कितीपासून आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही लिफ्ट बसवले असेल, काही आकडा सांगता येईल का? हां, आपण हा व्यवसाय आता 2 वर्षापूर्वी चालू केलेला आहे. 2000 समथिंग 23-24ला आपण ही कंपनी रजिस्टर केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण 2 ते 3 महिने मला काय काम भेटलं नाही, पण मी कधीही खचलो नाही, नाराज झालो नाही किंवा थकलो नाही किंवा इव्हन मी हारसुद्धा मानली नाही. आणि माझ्या त्या स्वभावामध्येच नाही का हार मानली. आणि मी आत्ता काम नाही भेटत तर उद्या भेटेल, मी त्या आशेवरती मी पळत राहिलो. आणि एकीक जॉब पण सांभाळायचा, फॅमिली पण सांभाळायची, गावाला आईवडील पण सांभाळायचं, हे सर्वांना सांभाळून मी व्यवसायामध्ये टिकून राहिलो. आणि मला 2 ते 3 महिन्यामध्ये एकदम रात्रंदिवस मी असं मार्केटिंग माझ्या स्वतःच्या सोशल मीडिया असेल किंवा पैसे नसताना आपण कशी मार्केटिंग करायची याच्यावर मी यूट्यूब, ChatGPT ह्याच्यावर मी रिसर्च करून आणि तो मी तिथे मार्केटिंग करून मला 2 टावरचे मला काम मिळाले. त्याच्यानंतर असे आत्तापर्यंत माझे 15 लिफ्ट मी इन्स्टॉल केलेले आहेत. सर, अनेक तरुण व्यवसायात येण्यासाठी प्रयत्न करत आहात, त्यांना काय तुम्ही सल्ला द्या, काय संदेश द्या? हां, तर मी सांगेल आता मित्रांना माझ्या आणि एक युवक असतील, उद्योजक असतील, त्यांना सांगू इच्छितो तर त्या टायमाला मी पण 2000 समथिंग 4-5ला मी माझ्या समोरून माझे मित्र जायचे गावातले की सूरज भवारी अशा नावाने मला हे बोलायचे तर क्रिकेट खेळायला चल. पण मला क्रिकेट खेळायची तर इच्छा तर व्हायची, पण मला जाता येत नव्हतं. का तर माझं दुकान जर मी सेटल डाऊन केलं तर माझे कस्टमर येतील, ते माझी वाट बघतील का म्हणजे दुकानदार कुठे गेले. त्याच्यामुळे मला ते बंद करता नाही आलं माझं सेटर. आणि माझ्या ज्या स्वप्न होतं, माझ्या ज्या इच्छा होत्या त्या मी तिथं दाबल्या गेल्या. आणि मी म्हटलं का नाही, मला धंदा करायचा तर मला प्रॉपर धंदाच करणं आहे. मी आता हे जे मला माझे मित्र खेळायला जातात ते मी नंतरसुद्धा हे करू शकतो, पण ते वय निघून गेलं त्या टायमाचं. आणि मला खेळ काय खेळता म्हणजे क्रिकेट वगैरे काय मला खेळता आले नाही. असं एक किराणा स्टोअर पासून टेक्निकल हां, पर्यंत पोहोचताना कसा त्रास झाला? त्रास तर खूप झाला. आणि इव्हन काही मला मित्र असे पण भेटले का त्यांनी मला सपोर्ट केला. मी तर नाव त्यांना म्हणजे त्यांचं नाव सुचवतो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की एक माझे श्रीकांत पवार आहेत, वारंगुशीचे मित्र आहेत ते. आणि माझे घरचे संबंध त्यांच्याशी खूप चांगले आहेत. अनेक आहेत गोपाळ कडाळे. आणि काही माझे एक नाशिकचे मित्र आहे विकास खुंदे. त्याच्यानंतर माझे UP बिहारचे पण मित्र आहेत जे माझे आता टेक्निशियनचं काम करतात कंपनीमध्ये. अशा जे टीम आहेत असे जे मला मित्र भेटले. आणि वाईट पण खूप भेटले जे मला बोलायचे की अरे हा धंदा करणे आपला व्यवसाय नाही आहे, मराठी माणूस. आणि खरं पाहिलं मराठी माणूस हा फक्त 3 महिने ते 4 महिन्यापर्यंत तो जास्त तग धरून बसतो की आता मला नाही पैसे आले म्हणजे त्याचं कसं आहे, आज मी भांडवल टाकलं 4-5 हजारचं तर उद्या त्याला लगेच इन्कम पाहिजे. पण धंद्यामध्ये असं नसतं. तुम्ही धंदा करताय तर तुम्ही फळाची अपेक्षा लगेच करू नका. जोपर्यंत तुमचं बिझनेस ग्रोथ करत नाही, तुम्हाला ते कळत नाही, तोपर्यंत तुम्ही हार मानायची नाही. आणि आपल्या लोकांमध्ये हेच चुकतं आपल्या लोकांचं की धंदा टाकला की त्याला 3ऱ्या दिवशी 4थ्या दिवशी जर त्याला बेनिफिट आला नाही किंवा तो लॉस जर झाला 2 महिन्यामध्ये तर त्याचं सेटल डाऊन होतं. आता माझे धंदे मी आतापर्यंत 3-4 धंदे केले म्हणजे छोटे मोठे केले, पण त्याच्यामध्ये मला अपयश पण आलं. आता समजा एक मी मटन शॉप टाकलं होतं एकदम लक्झरी टाईपचं, जे मुंबईमध्ये पण नव्हतं असं. तिथं माझी जवळजवळ 6 लाखाची इन्व्हेस्टमेंट मी केली होती. पण त्या 6 लाखावरती 1.5 महिन्यामध्ये पाणी फिरलं का लॉकडाऊन लागला आणि तेही मला बंद करावं लागलं. एक गोट फार्म टाकला होता 2017-18 साली, तो पार्टनरमध्ये होता. तिथे मला काही जमलं नाही, मला बेनिफिट भेटलं नाही, तिथेही माझं नुकसान झालं, तरी पण मी हार मानले नाही. आणि 2020ला मी एक कंपनी स्थापन केली जी प्रायव्हेट लिमिटेडच होती, जिक्सम ग्रीनवर्ड प्रायव्हेट लिमिटेड.
आणि त्याच्यामधून माझं थोडीशी ग्रोथ वाढत गेली. मला असं म्हणा की तो सिजनेबल धंदा आहे. महिन्याला मला 2 लाख 3 लाख 4 लाख असं मला बेनिफिट व्हायचा. म्हणजे असं वर्षाचा टर्नओव्हर जो होता माझा तो 10 ते 12 लाखापर्यंत होत होता. पण मला जी ओढ होती का मला आता माझं वय आहे माझं 41-42 समथिंग, तर माझ्याकडं वेळ कमी आहे आणि मला माझे स्वप्न खूप मोठे आणि स्वप्न जर साकार करायचे असतील तर आपल्याला बिझनेस हा वरच्या लेवलवरती न्यावा लागेल. तर मित्रांनो, मी परत एक सांगू इच्छितो की धंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्ही हार जी म्हणजे आपली जी मराठी तरुण आहेत, आता मराठी, गुजराती, मारवाडी, सिंधी, आता याची जर आपण तुलना केली तर ते आपल्यापुढे काय आहेत. आता त्याचं तुम्हाला एक रिझन सांगतो. आता जर एका गाळ्यामध्ये समजा आपल्या बाजूला जर 5-6 गाळे असतील, शॉप असतील आणि त्या शॉपच्या ठिकाणी एक जरी राजस्थानी आला किंवा मारवाडी आला किंवा गुजराती आला, आता त्यांची कम्युनिटी अशी का ते एकमेकाला हेल्प करतात. मग पैशाच्या स्वरूपात असू द्या, कुठली टेक्नॉलॉजीच्या स्वरूपात असू द्या, कुठलंही इव्हन काही असू द्या, ते मदत करतात एकमेकाला. तो एक जण तिथं स्थायिक जर झाला तर तो त्याच्या गावाला लगेच कॉल फिरवतो आणि त्याचे 10 लोकांना तो बोलून घेतो की अरे आता इथं बिझनेस चांगला आहे, स्कोप चांगला आहे, तू ये. जर समोरच्याने त्याला सांगितलं का यार माझ्याकडे पैसे नाही आहेत किंवा माझा असं प्रॉब्लेम आहे, मी तुला मदत करतो, तू ये इथं, मी तुला गाळा वगैरे शोधून देतो, तू ये आणि आपण करूया, आपल्या दोघांची एकमेकाला साथ करून आपण पुढे जाऊया, असं त्यांची थिंकिंग असते. आणि त्या पद्धतीने त्या लोकांना ते बोलून घेतात, त्यांना जागा पण भाड्याने घेऊन देतात, सगळं ॲग्रीमेंट वगैरे ती काय प्रोसेस असेल ते सगळं त्यांना हेल्प करतात. आणि म्हणून तुम्ही बघा, आता मी जिथे राहतो टिटवाळा शहरामध्ये, तिथं जवळपास 95% मारवाडी लोक आहेत आणि जर उल्हासनगर म्हटलं तर तिथं सगळे सिंधी लोक आहेत. तर त्यांची कम्युनिटी तिथं का स्थायिक झाली तर त्यांच्या लोकांनी तिथं त्यांना सपोर्ट केला आणि म्हणून आज त्यांचं तिथं राज्य आहे. आणि आपला मराठी माणूस जर आपल्या बाजूला जर आला तर आपल्या मराठी माणसाच्या पोटामध्ये एवढ्या गुदगुल्या होतात, एवढी हे होतात की त्याला असं वाटतं की हा इथं आलाच का, ह्याच्यामुळं माझ्या धंद्यावरती परिणाम होईल. पण ही चुकीची थिंकिंग आहे. कोणाच्या धंद्यावरती जर बाजूला आता समजा एक सोनाराचं दुकान जर आलं तर तिथं 10 सोन्याचं दुकान असलं ना तर काही कॉम्पिटिशनमध्ये काही होत नाही, काही फरक पडत नाही. उलट असं वाटतं की सोनार गली आहे, ही मच्छीची गली आहे, ही मटणाची गली आहे, तिथं कस्टमर डायरेक्ट तिथं जातो आणि त्याला चॉईसेस असतात. तू जर चांगली क्वालिटी दिली आणि लो कॉस्ट मार्जिन जर तू ठेवलं तर तुझ्याकडं कस्टमर 100% येणार. आणि तीच पॉलिसी मी लिफ्ट कंपनीमध्ये, जी माझी कंपनी आहे जिक्सम एलिव्हेटर प्रायव्हेट लिमिटेड, त्याच्यामध्ये मी हे केलेली, इन्व्हेट केलेली. का तर जे कस्टमर, आता काही कस्टमर बिल्डर काय असतात, गावाले बिल्डर असतात किंवा काही बिल्डर एकदम सुरुवात असते त्यांच्यावाली, तर त्यांचं काय म्हणणं असतं की मला माझ्याकडं जे रेट आहे तो 15 लाख 20 लाख आणि EMI त्यांचे वेळेत येत नाही आणि माझ्याकडं फंडिंगचा प्रॉब्लेम आहे. मग असे बिल्डर जे सुरुवात त्यांची असते तिथं, तर त्या सुरुवातल्या बिल्डरला खूप तकलीफ असते का एवढा मोठा प्रोजेक्ट उभा करणे, त्याच्यामध्ये लिफ्ट ही जर आपण मॅन्युअल घेतली तर ती कमीत कमी 6 लाखापासून स्टार्ट होते, 5.5-6 लाखापासून स्टार्ट होते, तर ती 15 लाखापर्यंत जाते. ती फ्लोर वाईज असतं. त्याच्यानंतर तुम्ही ॲटोमॅटिक गेलात तर अजून त्याचे चार्जेस वाढतात. त्याच्यानंतर ब्रँड कंपनीमध्ये जर गेलात जे हाय कॉस्ट असते. समजा आता एक आपण उदाहरण पकडलं, जर 20 लाखाची आपण जर लिफ्ट इन्स्टॉल करतो आहे 15 फ्लोअरची, तर ती ब्रँड कंपनीची 25 लाख रुपये असतात. तीच लिफ्ट आम्ही कितीमध्ये करतो, 16 ते 17-18 लाखामध्ये करतो आणि सेम मटेरियल यूज करतो, सेम क्वालिटी आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो. त्याच्यानंतर मोठ्या कंपनीचं एक असं असतं की त्यांना कस्टमर केअरला कॉल करा, मग ते आपल्याला एक कॉल अटेंड करणार, मग सांगणार की आमचे टेक्निशियन पुढच्या 48 तासात किंवा 24 घंट्यामध्ये ते तुम्हाला अवेलेबल होतील. तोपर्यंत लिफ्टवाले 14 माळ्यापर्यंत चालत जा, परत खाली उतरा. म्हणजे हॅरेसमेंट खूप होते, कारण त्याचं खूप मोठं त्याची कंपनी मोठी असते आणि एक्सपेंड केलेलं असतं त्यांनी. आणि त्यांना आणि आमच्या कंपनीसारखंच कसं आहे, आता माझी नवीन कंपनी, नवीन म्हणजे 2 वर्ष झालेत, पण माझ्या कंपनीला जे आमच्याकडं सिस्टम आहे तो एक इन हाऊस टीम आहे आणि लोकल टेक्निशियन आहेत का ज्यांना आम्ही कॉल करतो की तू कुठं आंबिवलीला आहे, इथे आहे, तिथं आहे, त्या लोकेशनला जे असेल त्या लोकेशनला तिथला माणूस आमचा 2 तासाच्या आतमध्ये तिथं आम्ही प्रोव्हाइड करून देतो टेक्निशियन. आणि जो काय प्रॉब्लेम असेल लिफ्टचा, कधी ब्रेकडाऊन झाले तर तिथं आपण त्याचं सोल्युशन तुरंत त्यांना देतो. आणि प्रत्येक महिन्याला आमची जी खासियत आहे, प्रत्येक महिन्याला आम्ही 1 महिन्यातून तिथं इन्स्पेक्शन केलं जातं. भले ती लिफ्ट वर्किंगमध्ये चांगल्या वर्किंगमध्ये असली तरी पण आम्ही तिला व्हेरीफाय करतो आणि इन्स्पेक्शन करतो की ही लिफ्ट किती कंडिशनमध्ये कशा प्रकारे चालू आहे, हिला आता काय करायची गरज आहे. अशा प्रकारे आमचं काम चालतं. खरं तर गावाकडे तुम्ही गेले, आज एक उद्योजक म्हणून मुंबईवरून गावाकडे येताना काय भावना असतात?
भावना कशा असतात माहिती आहे का, आता गावावरून माणूस जर गेला ना तर पहिले त्याचे 2-4 वर्ष तर त्याला तिथं सेटल होण्यामध्ये जातात. जसं आता मी 2009ला गेलो मुंबईला. 9ला गेलो, जॉब केलं. मी 2012पर्यंत तसा माझा व्यवसायाचा अनुभव होता, पण तो छोटा अनुभव होता, जो किराणाचा होता. तो काय म्हणजे किराणामध्ये कसे 4 पैसा आठाने एक रुपयाचा तो धंदा होता प्रत्येक याच्या प्रॉडक्ट मागे. त्याच्यात मार्जिन जास्त नव्हतं. पण जसं मुंबईला गेलो, पण मला जी धंद्याची जी ओढ होती, जी व्यवसायाची मला जी ओढ होती, ती मला काय सोडत नव्हती. त्याच्यानंतर मी विचार केला की नाही आपल्याला काहीतरी करावं लागेल. आणि त्या टायमाला टुरिस्ट व्यवसाय हा चांगला जोमामध्ये चालत होता. मग मी 2012 साली मी टुरिस्ट व्यवसायाकडे वळालो आणि एक टी परमिट गाडी घेतली. टी परमिट गाडी घेतली, त्याच्यामध्ये मी जवळपास 2016पर्यंत मी त्या गाडीचा व्यवसाय चालू केला, सुरू होता. पण आपल्याला त्याच्यातलं काही नॉलेज नव्हतं. मी ड्रायव्हर नव्हतो, गाडी चालवायचो. पण मला ते म्हणजे त्याच्यातलं माहीत नव्हतं का कुठल्या लोकेशनला कसं जायचं काय. तर तिथं थोडासा क्रिटिकल प्रॉब्लेम यायचा. त्याच्यानंतर जॉब पण सांभाळायचा होता, कारण तर नवीन जॉब होता. त्यामुळं झालं असं की ड्रायव्हर लोक एवढे शहाणे असतात, एवढे हुशार असतात, म्हणजे त्यांचा माइंडसेटच खूप वेगळा असतो. आणि त्याच्यामध्ये ते एकदम काय म्हणतात बिल गेट्स म्हणजे असं एकदम म्हणजे शार्प दिमाग असं नाही झाला. तर त्या लोकांनी मला म्हणजे आज टायर फुटला, बरेच जरी टायरने काही झालं तरी तो 1 पंक्चरचे 10 पंक्चर सांगणार. पोलिसवाल्यांनी पकडलं नाही तर ते पोलिसवाल्याचं कारण सांगून माझ्याकडनं चार्जेस काढून घ्यायचे. म्हणजे जे मला मार्जिन भेटायचं होतं त्याला मला द्यावा लागायचा. त्याच्यामुळे 2016 साली मी ती गाडी विकून टाकली आणि माझा धंदा परत तो पण एक बंद झाला. त्याच्यानंतर परत 2 वर्ष मी वेट केला, पण परत धंद्याची ओढ काय माझी संपत नव्हती. आणि त्याच्यानंतर मी परत 2017ला आणि 18ला तर माझे 2 मी गोट फार्म टाकले. जो एक फार्म माझा अजूनही चालू आहे, माझा मोठा भाऊ सांभाळतो आणि तो बऱ्यापैकी त्याच्यावरती चालतं. तर अशा प्रकारे म्हणजे माणसाने कसं आहे, जर आपल्याला धंदा करायचा किंवा व्यवसाय करायचे तर तो अल्पशा बुद्धीने नाही करायला पाहिजे, दटून राहायला पाहिजे, टिकून राहायला पाहिजे. यश हे हमखास भेटतं, 100% माझी गॅरंटी. मित्रांनो, आता या गोष्टीमध्ये आता जो मी व्यवसाय आता 20 वर्षापर्यंत मी टिकून राहिलो आहे, आता मला याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम पण आले. असं नाही काही प्रॉब्लेम येत नाही. आणि सर्वांना नवीन जो व्यवसाय चालू करतो आणि त्याला प्रॉब्लेम येणारच हे 100% आहे की तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तो व्यवसायामध्ये सक्सेस होईल असं कधी होत नाही. तर व्यवसायामध्ये प्रॉब्लेम आले तर त्याला फेस कसं करायचं हे आपल्यावरती असतं. हार मानायचे नाही. आता इव्हन माझ्या घरच्यांचा मला एवढा मोठा सपोर्ट नव्हता. म्हणजे गावचे जे माझे नातेवाईक असतील किंवा माझे घरचे असतील, पण मला जो सपोर्ट मिळाला तो माझ्या पत्नीचा, मनीषा सूरज भवारी, आणि एक माझी साली आहे निशा अशोक कुलाल, यांचा मला एक चांगला दांडगा सपोर्ट भेटला. म्हणजे मानसिकदृष्ट्या जसं व्यवसायामध्ये जर माणूस हार मानली किंवा जर व्यवसायामध्ये जर डबघाईचा व्यवसाय जर गेला तर तिथं कमजोर माणूस पडतो. व्यावसायिक नवीन असल्यामुळं किंवा उद्योजक नवीन असल्याकारणाने तो तिथं हार मानतो. कशामुळं की फॅमिली आपल्याला बोलते की नाही आता सोडून द्या, खूप पैसे वेस्ट गेले आपले. तर अशा अनुषंगाने फॅमिलीनं जर सपोर्ट केला नाही तर तो माणूस वरती म्हणजे उठतच नाही आणि तो सक्सेस होत नाही. पण माझे सक्सेस होण्याचं कारण असं की माझ्या फॅमिलीने मला पूर्णपणे सपोर्ट केला. ज्या वाईट परिस्थितीमध्ये मी होतो त्या परिस्थितीतून मला पुढे जाण्यासाठी तिने मला सहकार्य केलं. माइंडसेट माझा बदलला की आपण एक दिवस नक्की सक्सेस होऊ, आणि सक्सेस माझं झालं. म्हणून आज मला अकोले टाइम्स या न्यूज नेटवर्कने मला ते बोलवलं आहे. त्यांचा मी पुन्हा एकदा धन्यवाद मानेल, कारण मला आता 27 तारखेला महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड हा मला मिळालेला आहे नाशिक येथे. तर याचं जे आतापर्यंत जी मी श्रम केलं आहे, जी मेहनत केली आहे, जे माझं स्ट्रगल होतं त्याची एक पोचपावती म्हणून मला 27 तारखेला जो महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड मिळालेला आहे त्याचं मला खूप म्हणजे प्राऊड फील होतं. माझ्या फॅमिली पण सर्व काही खुश वगैरे आहेत की जे आतापर्यंत आपण केलं, जे स्ट्रगल केलं त्याचं कुठेतरी आपलं एक फळ मिळालं. आणि मित्रांनो तुम्हाला पण मी सांगू इच्छितो की तुम्ही पण टिकून राहा, व्यवसाय करा. आणि जर व्यवसायामध्ये तुम्हाला वाटत असेल का असं आहे तर काही गोष्टी मला बिनधास्त तुम्ही विचारू शकता. आता मला जेवढं मला देतील तुम्हाला तेवढं मी देण्याचं नॉलेज देण्याचा मी प्रयत्न करेल. कारण सर्टिफिकेट काय लागतात, लोगो डिझाईन, इतर जे छोटे मोठे कामं आहेत तुम्ही मला बिनधास्त विचारू शकता आणि तुम्ही माझी हेल्प घेऊ शकता. धन्यवाद. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब,
जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.